महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MPSC घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झालेला आहे। मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला। या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक मिळवलेला आहे। तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला आहे। MPSC ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आलेले आहेत। राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC तर्फे 27 ते 29 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती। या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबर पर्यंत पार पडली। त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला। एकूण 7970 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरलेले होते। त्यापैकी 7732 उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला। विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अडचणी आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर MPSC ने अर्ज प्रणाली खुली ठेवण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर MPSC ने अर्ज प्रणाली खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधी दिली होती। MPSC ने स्पष्ट केले आहे की हा निकाल आरक्षण, समांतर आरक्षण आणि अन्य न्यायालयीन प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी हवी असल्यास गुणपत्रक मिळाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे। यंदाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट ऑफ इतिहासातील सर्वाधिक राहिलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे। या परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी कट ऑफ 507.50 गुणांवर, अनुसूचित जातींसाठी 447 गुणांवर तर अनुसूचित जमातीसाठी 415 गुणांवर गेला आहे। अनेक विद्यार्थ्यांना या उच्च कट ऑफमुळे आश्चर्य व्यक्त करत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्यात पहिला क्रमांक पटकावणारे विजय नागनाथ लमकणे हे यापूर्वीही MPSCच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले आहेत। सध्या ते गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे। नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।